नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र गट क सेवा सुधारित परीक्षा योजना संदर्भात. तर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कंबाईन ग्रुप सी किंवा महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना जाहीर केलेली आहे. तुम्हाला ती वेबसाईटवर पाहता येईल. तर त्याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत. तर पहा, एक फार मोठा नसेल, एक छोटासा व्हिडिओ असेल. तर त्याच्यामध्ये नेमक्या सुधारणा काय झालेल्या आहेत आणि खास करून गट क मध्ये 2 पदं ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे प्री आणि मेन्समध्ये काय फरक पडणार आहे ते आपण पाहूयात. खास करून त्यांचं विद्यार्थ्यांना जी खास करून विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते की यांची अर्हता किंवा क्वालिफिकेशन्स काय असणार आहेत. तर बाकीच्या पदांचे आले होते, फक्त आज एक नवीन पदाचं ॲड झालेलं आहे. त्याच्यामध्ये पदाचं म्हणजे क्वालिफिकेशन राहिलं होतं यायचं, ते आज त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहा, तुम्हाला ही PDF दिसते, महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा. तर पहा, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. ही PDF आपण शॉर्टमध्ये सगळीच व्ह्यू करून घेऊयात. तर आपण सुरुवातीला महत्त्वाचं जाऊयात की आपण अर्हता काय असणार आहे. पहा, शैक्षणिक अर्हता. तर पहा, गट क मध्ये जी पदं आहेत ते आहेत. पहा, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय हे पहिलं पद. दुसरं पद आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. तिसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय. चौथं पद आहे कर सहाय्यक आणि 5वं पद आहे लिपिक टंकलेखक. तर याची जी अर्हता असणार आहे ते आपण पाहूयात. शैक्षणिक अर्हता पहा, उद्योग निरीक्षक गट क म्हणजे उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर गट क हे पद वगळता इतर सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य ही अर्हता असणार आहे. म्हणजे ही जी 5 पद आहे त्यापैकी फक्त एकाच पद इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर हे सोडलं तर सर्वांना डिग्री हेच क्वालिफिकेशन लागू होणार आहे. तर आता पाहूयात की हे जे आहे उद्योग निरीक्षक याची पात्रता काय असणार आहे. तर याची पात्रता आहे की तुम्ही इंजिनियर असलं तरी चालेल. तुम्ही इंजिनियर असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे सायन्समधील डिग्री असली पाहिजे. पण इंजिनियर कोणतं, तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असून चालत नाही. सिव्हिल इंजिनियर सोडून म्हणजे सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त तुम्ही कोणती इंजिनियर असलं तर चालेल किंवा BSc मधील कोणती डिग्री तुमच्याकडे असेल तरी चालेल. हे महत्त्वाचं आहे. ही झाली शैक्षणिक अर्हता. तर आणि शारीरिक अर्हता आपण पाहून घेऊया. तर पहा, दुय्यम निरीक्षक म्हणजे हे जे एक्साईज सब इन्स्पेक्टर पद असतं तर त्याच्यासाठी ही शारीरिक अर्हता असणार आहे. पहा, उंची मुलांसाठी असणार 165 सेंटीमीटर आणि छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 84 सेंटीमीटर झाली पाहिजे. आणि महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्राम असलं पाहिजे, असं आहे. तर पहा, आपण हे जी मेन गोष्ट होती ती आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच कव्हर केलेलं आहे की क्वालिफिकेशन्स काय लागणार आहेत. तर पहा, आता आपण ही PDF पूर्ण पाहूयात व्यवस्थित एकदम. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा. पहा, तर या जे बॉक्समध्ये दिसते ते काय दिसतं तुम्हाला, पदाचं नाव, वेतन आणि तुमच्या पदोन्नतीच्या संधी आणि नियुक्तीचं ठिकाण. तर पहा, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. तर आपण खरं तर इथून जाण्यापेक्षा आपण इथून जाऊयात. 5वं पद आहे लिपिक टंकलेखक. तर पहा, लिपिक टंकलेखकाला जी सॅलरी असते ती S6 त्याचा वेतन बँड असतो. S6 19,900 ते 63,200 यामध्ये सॅलरी पडते, ग्रेड वेतन वगैरे सगळं लागू होऊन. आणि याची जी लिपिक टंकलेखकमध्ये तुम्हाला प्रमोशनच्या काय संधी आहेत. तर पहा, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO, तसेच संबंधित कार्यालयाच्या सेवा प्रवेश नियमानुसार म्हणजे तुम्ही लिपिक टंकलेखक मंत्रालयात झाला तर तुम्हाला पुढे ASO किंवा त्याच्या पुढे संधी मिळू शकते. आणि याचं महत्त्वाचं आहे की तुम्हाला नियुक्ती कुठे मिळते, तर फक्त मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, म्हणजे तुम्हाला मुंबई आहे की मुंबई असं काम असतं याला, दुसरीकडे याला नियुक्ती मिळत नाही. तर आता पुढचं पद बघूयात आपण, कर सहाय्यक. कर सहाय्यकला जे वेतन बँड आहे हा लिपिक टंकलेखपेक्षा जास्त आहे. तो आहे पहा S8 म्हणजे 25,500 ते 81,100 असं सॅलरी पडते. याचं प्रमोशन होऊ शकतं. कर सहाय्यकचं STI गट ब पद आहे त्यानुसार, आणि महाराष्ट्र राज्यात कुठेही याची नियुक्ती होऊ शकते. तांत्रिक सहाय्यक हे नवीन पद आलेलं आहे. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय गट कच आहे. याचा वेतन बँड पण जास्त आहे बघा, S10 आहे 29,200 ते 92,300. तर याचं प्रमोशन होऊ शकतं. कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गट ब व त्यावरील पदे. ओके. आणि राज्य शासनाच्या विमा संचालनालयातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात म्हणजे महाराष्ट्रात कुठे हे प्रमोशन होऊ शकतं, थोडक्यात नियुक्ती होऊ शकते. आता महत्त्वाचं आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. याच्यासाठी बरेच विद्यार्थी वाट पाहत असतात. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क याचा वेतन बँड पाहा तुम्ही S12 आहे 32,000 ते 1,01,600 इथपर्यंत त्याचा वेतन बँड आहे. तर याचं जे
प्रमोशन असणार ते असणार आहे पात्रतेनुसार निरीक्षक म्हणजे दुय्यम निरीक्षकवरचं तुम्ही निरीक्षक होऊ शकता आणि महाराष्ट्र राज्यात कुठेही याची नियुक्ती होऊ शकते. आता पहा या सर्व पदांमधील खरी जी सुवर्ण संधी आहे तर ही आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. तर पहा याचं जे वेतन बँड आहे ते S13 आहे म्हणजे क्लास 3 मधला सर्वात अप्पर वेतन बँड याचा आहे S13 35,400 ते 1,12,400. याची जी पदोन्नती असणार आहे ती असणार आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब व त्यावरील पदे म्हणजे उद्योग कार्यालय जे असतं जिल्ह्यानुसार त्याच्यामध्ये तुम्हाला गट ब किंवा गट अ पर्यंत सुद्धा संधी मिळू शकते DDI पर्यंत संधी मिळू शकते आणि याची पण नियुक्ती महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते फक्त मुंबई लिपिक टंकलेखक हेच एक असं पद आहे याच्यामधलं की तुम्हाला फक्त मुंबईतच नियुक्ती मिळते. पहा आता परीक्षेचे टप्पे पहा प्री मेन्स होणार आहे. प्रस्तुत 5ही संवर्गातील भरती करता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. ओके तुम्हाला ऑप्शन द्यायचे आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या पदांसाठी अप्लाय करायचं आहे ते. आपण मेन्स असणार आहे तर मेन्ससाठी पहा पेपर जो 1 असणार आहे तो आता आपण इंग्लिश मराठी पेपर असतो तो कॉमनच असणार आहे आणि पेपर 2चा जो पेपर असेल तिथं त्या पदानुसार जे काही गोष्टी व्हेरिएशन्स असतील त्या पदाचे कर्तव्य किंवा जबाबदारी या विचारात घेऊन त्याचा थोडासा वेगळा सिलेबस आहे तो देण्यात आलेला आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पहा माहितीच आहे आपल्या 25% किंवा 1/4 एवढे निगेटिव्ह असणार आहे. बाकी पहा वयोमर्यादा पहा त्याच्यात नवीन काही बदल नाही. ओपनसाठी कमाल वयोमर्यादा प्रत्येकासाठी 38च आहे त्यामुळे विशेष काही नाही. शैक्षणिक अर्हता आपण पाहिलेली आहे शारीरिक अर्हता देखील पाहिलेली आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एक महत्त्वाचं पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत परंतु मुख्य परीक्षेसाठी बसण्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षेला बसण्यापर्यंत तुम्हाला काय म्हणतात ती तुमची डिग्री कंप्लीट होणं आवश्यक आहे. आपण हा कॉलम शारीरिक अर्हता पाहिलेला आहे. तर पहा हे एक महत्त्वाचं आहे कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक म्हणजे टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल या संवर्गासाठी टंकलेखन अर्हता काय तर तुम्हाला मराठी 30 आणि इंग्लिश 40 असणं आवश्यक आहे. लिपिक टंकलेखकला पहा इथं थोडंसे नीट कर सहाय्यकला तुम्हाला मराठी 30 पण आवश्यक आहे आणि प्लस इंग्लिश 40 आणि लिपिक टंकलेखकसाठी मराठी 30 आवश्यक आहे आणि इंग्लिश 40 हेच आवश्यक आहे. पण लिपिक टंकलेखकला तुमच्याकडे एक जरी प्रमाणपत्र असलं तरी चालतं पण कर सहाय्यकला तुमच्याकडे दोन्ही प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं. तर पहा शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्त टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे हे सर्टिफिकेट कधीपर्यंत असले पाहिजे तर प्रीचा फॉर्म तुम्ही सर्टिफिकेट नसेल तरी भरू शकता पण मेन्सचा फॉर्म भरताना तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. पहा हा 4.4.32 हे पण पाहू. दिनांक 31 ऑक्टोबर 2013 अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केली संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट लागू असेल त्याप्रमाणे समकक्ष अर्हता म्हणून स्वीकार्य आहे. तर हा एक मुद्दा झाला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे कधीपर्यंत असलं पाहिजे सर्टिफिकेट तर तुम्ही मेन्सचा फॉर्म भरताय त्यावेळेसपर्यंत तुमचं सर्टिफिकेट आलं तरी चालेल. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट कर सहाय्यक व लिपिक टंकलेखन पदाकरिता हे पाहून घ्या. काही लोकांना याच्यामध्ये 2 वर्षाचा वगैरे सवलत असते त्यानुसार आपल्यासाठी विशेष महत्त्वाचं नाही. परीक्षेच्या संधी वगैरे पहा ओपनसाठी कमाल 6 अनुसूचित जमाती अनुसूचित जातीसाठी मर्यादा लागू नाहीत. खुला म्हणजे खुला किंवा EWSसाठी कमाल 9 संधी ओपन किंवा EWSमधील दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांकरता कमाल 9 संधी आहेत आणि उर्वरित मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांस कमाल 9 संधी उपलब्ध राहतील. आणि त्याचं काउंट कसं करणार तर प्री तुम्ही दिली म्हणजे ती तुमची एक संधी समजली जाईल बाकी महत्त्वाचं नाही आहे. तर पहा तुमची जी फी असणार आहे ती पाहून घेऊयात आपण. अमागाससाठी संयुक्त पूर्व परीक्षा 394 मागास 294 माजी सैनिक 44 आणि मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी 544 ओपनसाठी मागाससाठी 344 आणि माजी सैनिक 44 काय विशेष नाही आहे. संयुक्त पूर्व परीक्षा पहा प्रिलिम जे असते ते रेग्युलर असणार 100 मार्काचे आणि विशेष काही बदल नाही रेग्युलर असणार आहे. MCQ वगैरे परीक्षा केंद्र वगैरे दिलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या.
प्रत्येक पदाकरता स्वतंत्रपणे निकाल असेल ते ठीकच आहे, म्हणजे आता ही तसाच लागतो, विशेष काही नाही. सुमारे 12 पट उमेदवार तुम्हाला मेन्सला घेण्यात येतील, ते ठीक आहे. आतापर्यंत जे आहे त्याच्यात विशेष काही बदल नाही. तर मुख्य परीक्षा पहा, तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी आपण सांगितलं की एक जो पेपर आहे पेपर 1 हा सगळ्यांसाठी सेम असणार आहे इंग्लिश मराठीचा, आणि जे पुढचा पेपर सेकंड असणार आहे तो पदानुसार थोडासा बदल असणार आहे. संवर्गाचा पसंतीक्रम तुम्ही द्यायचा आहे लेखक काय केवळ लिपिका आणि टंकलेखक पदाकरिता वगैरे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना लिपिक टंकलेखक संवर्गांपैकी ज्या संवर्गासाठी अर्ज केला आहे तो संवर्ग लिपिक टंकलेखक मराठी अथवा इंग्रजी नमूद करणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही संवर्गासाठी अर्ज करायचा असल्यास त्याप्रमाणे नमूद करणे आवश्यक आहे. ही मेन्सचा फॉर्म वगैरे कसं भरायचं ते सांगितलं. परीक्षा योजना पहा, मुख्य परीक्षेचे टप्पे. एक लेखी परीक्षा असते मुख्य परीक्षेची. लेखी परीक्षेचे एकूण गुण 200 आहेत. पेपर 1 100, पेपर 2 200 आणि तुम्हाला 200 प्रत्येक संवर्ग. पेपर 1 असणारा 100 गुण आणि पेपर 2 असणारा 100 गुण. तर दुसरा पेपर असणारा तो प्रत्येक संवर्गाकरिता स्वतंत्र पेपर क्रमांक 2 असतो, दुसरा असतो. आणि प्रश्नपत्रिकांची संख्या 2 पैकी पेपर क्रमांक 1 5ही संवर्गाकरिता संयुक्त आहे आणि पेपर क्रमांक 2 5ही संवर्गाकरिता स्वतंत्र आहे. ओके, तेच सांगितले. पहा आता पुढचा पॉईंट दिला 7.4.4. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 करिता परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे. पहा, जो पहिला पेपर आहे इंग्लिश मराठी त्याला 100 प्रश्न आहेत. ते कसे आहेत तर मराठी 60 आणि इंग्लिश 40, त्यांना तेवढेच मार्क आहेत, 60 मार्क आणि 40 मार्क. 1 तासाचा वेळ असणार आहे MCQ. आणि दुसऱ्याचं जे आहे पेपर क्रमांक 2चं सर्वांना 100 क्वेश्चन 100 मार्क आहेत, 1 तासाचा वेळ असणार आहे. अभ्यासक्रम पहा, उपलब्ध करून दिलेला आहे आयोगाने वेबसाईटवर. त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. प्रत्येक पदासाठी मेन्सचा काय अभ्यासक्रम असणार आहे. हे तुमचे मेन्सचे परीक्षा केंद्र आहेत. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, काही विशेष नाही. लेखी परीक्षेचा निकाल म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2चे मार्क एकत्रित करून निकाल लागतो. भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, ऑप्टिंग आउट, म्हणजे सध्या तुमचं जर एखादं पद मिळालं असेल, तुम्हाला इथं भाग घ्यायचा नसेल तर ऑप्टिंग आउट हा ऑप्शन आलेलाच आहे. इथं महत्त्वाची गोष्ट ही आहे की टंकलेखक कौशल्य चाचणी केवळ लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक पदाकरता ही आपण वाचूयात व्यवस्थित. दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या तसेच माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे 2 वर्षात त्यांनी दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी, नंतर 2 वर्षात ते पास करायचे. लिपिक टंकलेखक मराठी, लिपिक टंकलेखक इंग्रजी तसेच कर सहाय्यक या 3 संवर्गातील पदभरिताकरता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मेन्स पास झाल्यानंतर ही क्वालिफाईंग टेस्ट द्यायची. ही जी टेस्ट असणार आहे टंकलेखन कौशल्य ही केवळ क्वालिफाईंग असणार, तुम्हाला ती पास करायची, त्याचे मार्क निकालात धरले जाणार नाहीत, पण ती पास केल्याशिवाय तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरता पात्र ठरतील. म्हणजे मेन्समध्ये तुम्ही मेन्स दिल्यानंतर तुम्हाला जेवढे काही वॅकन्सीज आहेत त्याच्या 3 पट उमेदवार ह्या क्वालिफाईंग टेस्टला घेतील. लिपिक टंकलेखक मराठी, लिपिक टंकलेखक इंग्रजी व कर सहाय्यक संवर्गाकरिता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कर सहाय्यक संवर्गाकरिता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये क्वालिफाईंग ठरणे आवश्यक आहे. पहा, हे आपण जे सांगितले ते इथे दिलेलं आहे. टंकलेखक कौशल्य चाचणीचा तपशील आपण पाहूयात. चाचणीकरता पात्र करायच्या उमेदवाराची संख्या भरायच्या पदांच्या 3 पट आता सांगितलं. टंकलेखन कौशल्य चाचणीचे स्वरूप तर पहा, लिपिक म्हणजे क्लर्क मराठीसाठी तुम्हाला क्वालिफाईंगच आहे, क्लर्क इंग्रजीसाठी क्वालिफाईंग, कर सहाय्यकसाठी दोन्ही भाषेत क्वालिफाईंग करायचे. चाचणीचे निकष पहा, टंकलेखक इंग्रजीसाठी जे आहे ना 40 पास करायचं आहे आणि ते जे आहेत की डिप्रेशन्स पर आवर हे 12,000 असले पाहिजेत आणि 10 मिनिट वेळ असणार आहे आपला तिथं. आणि दिव्यांगासाठी 15 मिनिट. मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 9,000 की डिप्रेशन्स पर KDPH की डिप्रेशन्स पर आवर्स असले पाहिजेत. आणि आपल्यासाठी 10 मिनिट वेळ आहे, दिव्यांगांसाठी 15 मिनिट. टंकलेखनाची गती मोजण्याची पद्धत काय असणार आहे तर मजकूर संगणकावर विहित कालावधी टंकलिखित करण्याच्या उमेदवाराच्या अचूकतेवर, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरच टायपिंग करायचे, टायपिंगची मशीन नाही तर तुम्हाला कीबोर्डवर टाईप करायचं कम्प्युटरवर. चुका आणि त्रुटी गणण्याचे प्रमाण काय असणार आहे 2 दशांशापर्यंत. या आता बाकीच्या टेक्निकल गोष्टी आहेत, महत्त्वाचं आपण सांगितलेलं आहे. तुम्हाला इथं पॅसेज डिक्टेटरसुद्धा उपलब्ध असेल अंध किंवा अल्पदृष्टी असणाऱ्यांसाठी. शिफारस वगैरे पहा. तर महत्त्वाचं जो आहे आपलं हे PDF पूर्ण झालेलं आहे. तर पहा, महत्त्वाचं काय होतं की हे जे क्वालिफिकेशन्स आहेत बाकीच्या पदाचे आले होते पण
खास करून हे तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय याच्यासाठी डिग्री वगैरे काय लागणार आहे किंवा क्वालिफिकेशन्स काय असणार आहे हे आलेलं नव्हतं आतापर्यंत. यावेळेस उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय हे 2 नवीन पदं ॲड झालेले आहेत ना, तर त्यामुळे याचं जे काय क्वालिफिकेशन असणार आहे ते राहिलं होतं शिल्लक, आलेलं नव्हतं. उद्योग निरीक्षकचं आलेलं होतं, तांत्रिक सहाय्यकचं राहिलं होतं, तर ते आता आलेलं आहे. एनी डिग्री त्याला चालते. म्हणजे उद्योग निरीक्षक सोडलं तर बाकीच्या प्रत्येक पदासाठी एनी डिग्री उमेदवार ज्यांच्याकडे कोणतेही ग्रॅज्युएशन आहे ते अप्लाय करू शकतात. आणि उद्योग निरीक्षकसाठी इंजिनियर लोक की ज्याच्यात सिव्हिल इंजिनियर येत नाही किंवा बाकीचे सायन्स ग्रॅज्युएट याच्याला अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, हे झालं आपले आजचे डिटेल्स. या संदर्भातील नवीन काही अपडेट्स असतील तर ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. आजच्या